सार्वत्रिक 2025च्या फलटण नगर परिषद या नगराध्यक्ष शमशेरदादा आणि उपस्थित सर्व 27+2 29 अशा प्रचारासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊ, आपल्या सर्वांचे सहकारी मित्र, या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि फलटणचा एक आधारस्तंभ आदरणीय जयाभाऊ, माझे मित्र आमदार सातपुते साहेब, आमदार सचिनजी पाटील, तात्या सौ जिजामाला, शिवरूपराजे, दिलीपसाहेब भोसले, वकील साहेब, धैर्यशील दादा, बाळासाहेब सोळसकर, मनीषा वहिनी, प्रतिभाताई, अमरसिंह नाईक निंबाळकर, मंगेश दादा बुरुंगले सर, मला या ठिकाणी जे नगरसेवकाच्या साठी उभेत त्यांनी एकदा आपली ओळख सगळ्यांनी उभं राहून सगळ्या फलटण शहराला करून द्यावी एवढी मी विनंती करतो. किंवा उभा राहून द्या, फक्त उभा राहिला तरी चिकार झालं, सगळ्याला नावं माहिती आहेत. नगराध्यक्ष पदासाठी असणारे उमेदवार शमशेरदादा यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना अभिवादन करावं. साहेब, ही 30 वर्षानंतरच्या फलटणमध्ये परिवर्तन होत आहे. आपल्या येण्यापूर्वी आपण फलटणला भरपूर काय दिलंय साहेब, आणि आज फलटण शहराची जबाबदारी की आपण केलेल्या विकासावर, आपण केलेल्या फलटणला केलेल्या सहकार्यासाठी जे सहकार्य आपण केलं त्याची उतराई करायची फलटणकरांची वेळ आहे साहेब आमची. मला खात्री आहे की फलटणकर आम्ही कृतज्ञ नाही, कृतज्ञ आहे. ज्या ताकदीने आपण कुणाची न पर्वा करता आपण नीरा देवघर फलटणला दिली. आज नीरा देवघरचं काम फलटणच्या सुरुवातीपासून फलटणच्या टोकापर्यंत चाललंय. दोंबलकोडीचं बारमाही करून दिलं, फलटण शहराला नवीन नाट्यगृह साहेब आपण दिलं, तारांगण दिलं, सिटी हॉस्पिटल दिलं, महिला जिम दिली, मिनी क्रीडांगण दिलं. आणि आदरणीय देवाभाऊ आपल्याला सांगतो की फलटण शहरापर्यंत येणारा एकही रस्ता आपल्या कृपेमुळं, आपल्या आशीर्वादामुळं एकही रस्ता बॅलन्स नाही. सर्व 100% रस्ते हे फलटण शहरापर्यंत येणारे आता कॉन्क्रीटचे होत आहेत. आम्ही आमचं भाग्य समजतो, आम्ही प्रयत्न केले, पण आमच्या प्रयत्नाला तुमची साथ नसती तर साहेब 1 फूट सुद्धा डांबर पडलं नसतं. तुम्ही ज्या मागण्या विकासासाठी केल्या, मी फलटणकरांना म्हणजे आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, देवाभाऊनी एक सुद्धा मागणी आपली बॅलन्स ठेवली नाही किंवा एक मागणी पेंडिंग ठेवली नाही. उदार अंतकरणाने किती पैसे देतोय तर रेल्वेला 50% भागीदारी महाराष्ट्र सरकारने दिली. रेल्वे काय महाराष्ट्र सरकारचा उपक्रम नाही, पण फलटणची रेल्वे ही पंढरपूरपर्यंत गेली पाहिजे. कॅबिनेटमध्ये ठराव करून 1000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले. नीरा देवघर सारख्या योजनेला 4000 कोटी रुपये दिले. दोंबलकोडी बारमाही करण्याकरता आपण जवळपास 100-125 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. नाट्यगृह, शहरातले रस्ते, CRFच्या माध्यमातून आपली झालेली मदत. येण्यापूर्वी साहेब आपण करायला काय शिल्लक ठेवलं नाही, नगरपालिकेला द्यायला काय ठेवलं शिल्लक नाही. सगळ्या शहराच्या रस्त्यांचे टेंडर, बहुतांशी रस्त्यांचे टेंडर झालेले आहेत. 100-125 कोटी रुपयाचे टेंडर झालेले आहेत. 75 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम चालू आहे. साहेब, आम्ही तुमच्याकडे मागायचं काय हाच आमच्याकडे प्रश्न आहे, आणि तुम्हाला सांगायचं तरी काय. भगवान देताय छप्पर फाडके, आणि देवाभाऊ जब देताय तो आबाळ फाडके, अशी आमची परिस्थिती झाली. फलटणला जे मागितलं ते सगळं आपल्याला दिलं. आमच्या मनामध्ये कायम, फलटणकरांच्या मनामध्ये आम्ही कायम मागं चाललो होतो. 30 वर्षाची फलटणची तुम्ही रस्ते येताना बघितले साहेब. फलटण शहरामध्ये हे महिलांसाठी शौचालय सुद्धा बांधू शकले नाहीत. बांधलं 128 कोटी रुपयाचं साहेब. या ठिकाणी मलनिस्सारण नावाची योजना केली. दुर्दैव असं आहे की 10 वर्षामध्ये साहेब ही योजना गाडली गेली, जमिनीच्या पोटात गाडली गेली.
पण एकाही शहराचं मलनिस्सरण योजनेतनं गटर हे फलटण शहराचा एकाही नागरिकाचं जोडलं गेलं नाही. 128 कोटी रुपये कुठे गेले फलटण शहराचे कुणालाही माहिती नाही. आणि तपास करायचा असेल तर 128 कोटी रुपये कुठे गेले याचा तपास महाराष्ट्र सरकारने करावा लागेल, कारण महाराष्ट्र सरकारने पैसे दिले. नुसतं हे देऊन झालं नाही साहेब. आपण आरटीओ ऑफिस दिलं, प्रशासकीय भवन या ठिकाणी, महसूल कर्मचारी वेगळ्या ठिकाणी, तहसीलदार वेगळ्या इमारतीत, प्रांत वेगळ्या इमारतीत, आणि नव्याने येणारे ॲडिशनल कलेक्टर आता कुठं बसायचे म्हणून आपल्याकडे मागणी केली होती. 100 कोटी रुपयाची मागणी केली साहेब. आपल्या 18 कोटी रुपयाचा पहिला हप्ता झाला, आता टेंडर झाला ना, आता प्रशासकीय भवनचं काम चालू होतंय. एअर कंडिशन असं तलाठ्यांना बसण्याकरता या ठिकाणी एअर कंडिशन महसूल भवन आपण 10 कोटी रुपये अतिरिक्त दिले. पोलीस स्टेशनच्या इमारती मी साहेब आपल्याला दाखवल्या, अतिशय सुसज्ज असे फ्लॅट या ठिकाणी कॉन्स्टेबलला लोकांना बसण्यासाठी 2-2 पोलीस स्टेशन, शहर आणि ग्रामीण. माझं वाठार पोलीस स्टेशन उत्तर कोरेगावचं, तिन्ही पोलीस स्टेशन आपण 2 वर्षापूर्वी पालखीला आल्यावर भूमिपूजन केलं होतं. आज पोलीस स्टेशनची उद्घाटन मागच्या वेळेस केली. शहरामध्ये एक रिंग रोड आपल्याला मिळालेला आहे. रिंग रोड पूर्ण करण्याकरता आपल्याला आज आम्ही मागणी करत आहे की शहराचा रिंग रोड पूर्ण झाला तर शहरामधून हेवी वाहतूक जाती, मोठ्या गाड्या शहरामधून जातात, त्याच्यामुळे धूळ रस्त्यांचं नुकसान होतं. ते टाळण्यासाठी आम्हाला शहराला रिंग रोड द्या. बाणगंगा नदीच्या संदर्भात आपल्याकडे मी मागणी केली सर की बाणगंगा नदी ही पूर्वी म्हणजे त्याची आख्यायिका आहे की राजा दशरथाच्या अस्थी सुद्धा बाणगंगा नदीमध्ये विसर्जित केल्या होत्या. महानुभाव पंथाने आपला सत्कार केला. त्या महानुभाव पंथाची फलटण दक्षिण काशी आहे. या ठिकाणी हजारो लाखो महानुभाव पंथ या बाणगंगा नदीमध्ये डुबकी मारण्याकरता येतात. पण ज्यांच्या हातात सत्ता दिली ते श्रीमंत रामराजेंच्या काळामध्ये त्या बाणगंगा नदीमध्ये साहेब शहराचे गटर सोडण्यात आले. दुर्दैव असं आहे की महानुभाव पंथाची लोक येतात आणि महानुभाव पंथाच्या लोकांना त्या गटारामध्ये त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे वर्षातून एक वेळा आंघोळ करावी लागते. बघताना मनाला वेदना होतात साहेब. अतिशय वाईट गोष्ट आहे ती, आम्हाला ती सुधारून द्या. अमृत 2 मधनं या ठिकाणी ती योजना आम्हाला नदी सुधारची योजना पूर्ण करून घ्या. नीरा देवगरचं पाणी बाणगंगा धरणात येत आहे. बाणगंगा धरणातनं त्याला जे आपण अतिरिक्त वाचणारं पाणी आहे ते 1/2 TMC पाणी आम्हाला जे फलटणच्या वाट्याचे आहे ती बाणगंगा प्रवाहित करण्याकरता पाहिजे. त्याच्यातूनच शहर प्यायला पाणी उचलेल, त्यातूनच शहराचं फिल्ट्रेशन प्लांट आणि शहराचं पिण्याचं पाणी चालेल. अशा प्रकारची आम्ही संकल्पना मांडली आहे. बारामतीच्या धर्तीवर आम्हाला महिला हॉस्पिटल द्या. बारामतीला गेले की 1000 रुपये भरले की त्याला सगळं जेवण खाणं राहण्यासकट महिलांचे. साहेब आमची कळकळीची विनंती, आम्हाला 30 किलोमीटर आमच्या महिला या ठिकाणी बारामतीला जातात. त्याच प्रकारे आम्हाला महिला हॉस्पिटल द्यावं. आपण मागच्या वेळेस फलटणला नाईक बोमवाडी या ठिकाणी MIDC मध्ये आपण लार्ज स्केल मेगा प्रोजेक्ट देतो अशा पद्धतीचा आम्हाला शब्द दिलाय. साहेब माझ्या फलटण तालुक्यामध्ये 20-25 हजार तरुणांना काम नाही. त्यांची अपेक्षा माझ्यावर आणि तुमच्याकडे बघून अपेक्षा आहे. आमदार साहेबांना ठिकठिकाणी गेल्यानंतर ती MIDC कारखाना कधी उभा राहतोय, उद्योग कमी राहतात, लोक अपेक्षेने बघतायत. साहेब मला माहिती आपण एक शब्दही आमचा ठेवला नाही, सगळे शब्द ठेवलेत. या 10-20-25 हजार लोकांना जर काम देऊ शकलो साहेब तर आम्ही या मातीचं ऋण फेडू शकतोय. तेवढी कृपा आमच्यावर करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नगरपालिकेचे इलेक्शन आहे साहेब, काय सांगायचं, काय बोलायचं, किती बोलायचं आणि कोणासाठी बोलायचं हे सगळ्यात विषय. आपण आला होता सर मागच्या वेळेस, त्यावेळेस या ठिकाणी संपदाताईंच्या मृत्यूचं भांडवल केलं गेलं. त्यांनी कधी त्यांची चौकशी झाली होती 6-7 महिन्यापूर्वी. त्या चौकशीमध्ये त्यांनी एवढी माहिती दिली, खासदारांच्या PA ला माहिती दिली आहे. तर त्या PA ला माहिती दिली असं समजू, सांगितलं की मृत्यूच्या जबानीत खासदारांच्या PAचं नाव आहे. कसंही कुठेही संबंध नसताना, त्यांनी हातावर लिहिलेलं असताना सुद्धा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलं. फलटणला बदनाम करण्याचं काम केलं. पण फलटणकरांना तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? 100% आहे ना? मग मला सांगा 27-0 आणि 28वा नगराध्यक्ष आपण निवडून देणार आहोत का नाही? नक्की ना, हात वरती करून सांगा. साहेबांना शब्द देत आहे साहेब, तुम्हाला फलटणकरांनी शब्द दिलाय. मी आता निर्धास्त झालो साहेब. रामराजे साहेब तुमच्या एकीकडे जाणीवपूर्वक तुमच्याकडे बोलतात, तुमच्याविषयी एकीकडे कौतुक करतात.
मीडियाच्या आत काय बोलतात हे मी सांगायची गरज नाही. एक प्रकारचं सातत्याने जयाभाऊंच्या विषयी सुद्धा त्या पद्धतीने अनेक वेळा षडयंत्र रचली. मी कधी रडलो नाही, कधी बोललो नाही, पण पब्लिकला बोललो नाही तर काय उपयोग आहे साहेब. अनेक वेळा षडयंत्र रचली, महिलांच्या मार्फत षडयंत्र रचली. सगळ्यांनी सीडी ऐकली ना, महिलेला पैसे देताना रामराजेंची ऐकली ना. इतकं गलिच्छ राजकारण करणारी माणसं उघड्या चेहऱ्यांनी सुसंस्कृत चेहरा म्हणून या राज्यामध्ये वावरतात तरी कशी, मला वाटतं. माझ्या बाबतीत राजकारण केलं. मी एक छोटंसं उदाहरण त्यासाठी सांगतो साहेब. मी छोटीशी एक गोष्ट ऐकली. काजवा असतो, काजवा, काजव्याच्या पाठीमागे साप लागतो आणि तो काजवा सापाला विचारतो, अरे तू माझ्या पाठीमागे कशाला लागलाय. साप काय ऐकत नाही, परत त्याच्या पाठीमागे लागतो. काजवा फिरून त्याला विचारतो, मी काय तुझं खाद्य आहे काय. साप म्हणतो नाही, पण तरी साप त्याचा पाठलाग सोडत नाही, काजव्याच्या पाठीमागे लागतो. परत काजवा मागून वळून विचारतो, मला खाल्ल्याने तुझं पोट भरल का. तर साप विचारतो नाही, तरी साप त्याच्या पाठीमागे लागतो. परत काजवा शेवटच्या ते वळून त्याला म्हणतो, मग तू माझ्या पाठीमाग, मी तुझं अन्न नाही, तू मला खाल्ल्याने तुझं पोट भरत नाही, मग तू माझ्या पाठीमागे कशाला लागलाय. तर हे साप त्याला उत्तर देतो. काय उत्तर देत असेल साहेब, की मी तुला चमकताना पाहू शकत नाही. फलटणचा तसाच आहे साहेब. भूतोला भविष्यात आम्ही कामं केली. 2.5 वर्ष रानराब राबलो, रक्ताचं पाणी करून फलटण शहर बदलायला निघालो. फलटण शहरातली 76% मतदान मला लोकसभेला झालं आणि म्हणून चमकताना रामराजांनी त्यांच्या कुटुंबाला मला पाहायचं नाही. तेच जयाभाऊंच्या बाबतीत आहे. जयाभाऊंच्या बाबतीत सुरुवातीपासून त्याच गलिच्छपणा केला आणि आज साहेब अनेक ठिकाणी अनेक होतं, पण माझा हा सहकारी मित्र, आमच्या राज्याचा मंत्री फलटणकरांच्या पाठीमागं आज वकिलाची भूमिका घेतली आहे. काल जयाभाऊंनी या फलटणच्या भाषणामध्ये शब्द दिलाय, फलटणला काय कमी पडेल तर मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकार, मी म्हणून वकील आहे. आता आम्हाला वकील मजबूत मिळालेला आहे. आम्ही सध्या कुठं नाही, पण आम्हाला वकील मजबूत आहे, आमचा आमदार मजबूत आहे, लोकांच्या मध्ये काम करणारा आमदार आहे. असा आमदार फलटणकरांनी 30 वर्षात पाहिला नाही. बरोबर आहे ना. ज्यांना नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी दिली आहे ते शमशेरदादा माझे ज्येष्ठ बंधू आहेत. शमशेरदादांना कधी तुम्ही कुणा असं कधीतरी कुठेतरी सामान्य व्यक्तीच्या बरोबर कधी भेळ खाताना, वडापाव खाताना, रस्त्यात, कुणाच तरी मोटरसायकलवर, कुणाच तरी घरी, सर्वसामान्य म्हणून आजपर्यंत पाहिले ना. विरोधी पक्ष नेता म्हणून प्रभावीपणे काम करून नगरपालिकेमध्ये खिंड लढवताना शमशेरदादांना 15-20 वर्षाचा त्यांचा अनुभव. त्यांना नगरपालिकेचा नळ कोण सोडतं हे पण माहिती, अग्निशामकच्या ड्रायव्हरचा नंबर पण माहिती आहे. शमशेरदादांना या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्याचाही नंबर माहिती, कोरोना आल्यानंतर कुणाला फोन करावा हे सुद्धा माहिती आहे. कारण सातत्याने 15 वर्ष फलटण शहराच्या नागरिकांसाठी त्यांनी दिली. शमशेरदादांच्या विरोधात उभे असणारे जे अनिकेत राजे जे उमेदवार आहेत साहेब, त्यांना फलटणमध्ये ते 15-20 वर्षापूर्वी नगरपालिकेला निवडून आले होते, माझ्यापेक्षा वयाने मोठे. निवडून आल्यानंतर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन झालं, अजून सुद्धा पेंडिंग आहे. एकाही नगरपालिकेच्या सभेला ते आले नाहीत, एकाही मिटिंगला नगरपालिकेला आले नाहीत. 5 वर्षांना नित्यनियमाने आम्ही त्यांना पाहतो. फक्त त्यांच्या पप्पांना मतं मागायला ते येतात, राहतात पुण्यामध्ये, लोकांच्या सुखदुःखात नाही. फलटणमध्ये करोना आला, मध्ये पाऊस पडला, कमी आलं, सुखदुःखात कोण होतं पाण्यामध्ये. ही माणसं करोनामध्ये नाही, दुःखात नाही, डेंगू आला तरी नाही. फलटण शहरामध्ये प्रचंड खड्डे झालेत, महिलांच्या अडचणी आहेत, गटारांच्या अडचणी आहेत. हे त्यांच्या पप्पांच्या ताब्यात. रामराजे सुद्धा नगराध्यक्ष होते, त्यांचे भाऊ नगराध्यक्ष होते, हे नगरसेवक होते. 30 वर्षामध्ये ही कुटुंब कधी लोकांच्या सुखदुःखात पोचलं नाही. आणि आता यांना फलटणची नगरपालिका काय माहित नाही. फलटणला नगरपालिकेला फॉर्म भरलाय आणि ते म्हणतात फलटणची महानगरपालिका. अशा प्रकारचा एक तुम्ही दिल्लीत पप्पू पाहताना आमच्या फलटणला एक अशा प्रकारचा पप्पू आहे. आता करायचं काय. अशा पप्पूचं मला खात्री आहे की थोडं कमी पडतोय आपण डिपॉझिट घालवायला, थोडं. कारण मी बोलतो तेव्हा खात्रीसमोर बोलतो, साहेबांच्या समोर बोलतोय, साक्षीने बोलतोय, चुकीचं बोलणार नाही. थोडस कमी डिपॉझिट घालवायला आपण ताकद लावली. फलटण शहरांनी ठरवलं की ही कुणाला गादीवर बसवण्याची वारसाची निवडणूक नाही.
की माझ्या फलटण काय कोणाचा सातबारा नाही येऊन लगेच वहिवाट घालावी. फलटण शहराच्या सामान्य लोकांच्या, गोरगरीब, वडीलधाऱ्या, ज्येष्ठ युवकांच्या, युवतींच्या अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक आहे. इथं रिक्षावाल्यापासून वडापाववाल्यापर्यंत लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे. नगरपालिकेमध्ये प्रशासक, नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे. कोणाला डोक्यावर ताज देण्यासाठी, राजा महाराजा म्हणून मिरवणूक करण्यासाठी ही निवडणूक नाही आहे. मला ही निवडणूक सर्वसामान्य जनतेसाठी. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, माझे असणारे 27च्या 27 भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी बहुसंख्येने निवडून द्या, एवढीच विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय. आणि आपल्याला जे आपल्याला साहेबांनी दिलं, आता साहेबांना आपल्याला फार मागायची आवश्यकता नाही. साहेबांनी दिले म्हणून साहेब आलेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता आपल्याला मतामधनं व्यक्त करायची. एवढंसं कमी आहे फक्त डिपॉझिट घालवायला, तेवढंच फक्त देऊन डिपॉझिट घालवून दाखवा, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा. आणि यानंतर तुम्हा सर्वांशी बोलताय घाटाखाली येऊन प्रस्थापित व्यवस्थेच्या छतावरती नसून ज्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकत्व आपल्या खांद्यावरती घेतलंय आणि ज्यांनी फलटणला दत्तक घेतलंय त्या धर्मीय या राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे बोलतात. एकदा जोरदार ताली त्यांच्यासाठी. उमेदवारापेक्षा